कोबी 60 रुपये 61 रुपये 62 रुपये 65 रुपये 7 रुपये किलो झाली ही कोबी 7 रुपये किलो. आपण माल पाहू शकता, चांगला माल आहे, मीडियम साईज गड्डा आहे. 60 रुपये झाली. वकल मोठं होतं. 70 रुपये झाली. 70 रुपये झाली कोबी. फ्लावर हा एकदम काटा माल आहे. काटा माल काटा 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 नाही नाही काय नाही. कल तो तू 10 लेके गया था ना, यही है हाँ बाबा. ये कापलं आता काय चाकू लागू दे. काल 74 होते आणि 10 रेल त्या चक्क 74 नव्हते काल. हा बाबा मामा होता एकदा हात दे मग चाल. चला बोल लवकर चाल. बोल पण नाही ते चोकल आहे. काल 74 वाला 74 वाला बरे फ्लावर असू दे तू. अरे तेच आहे दादा, फरक पडला. तेच आहे. काल 74 आजचं संपलं. देवा किती आहे किती 18 आहे फक्त. 16 राहिले. म्हणून शंभर करायचं थांबा थांबा. शेटला चालू दोघा द्या. सगळं किती मला 5च पाहिजे बघ. 11 राहिले 11. आता गाडी द्यायच्या टायमाला लगेच कसं काय वाटप आलं. 110 मांडा. तिघात 110 मांडा. 111 रुपये मांड रे. त्यांचं ते तिघात वाटप दिलं. मला किती आले? 111 रुपये 10 किलो झाली. फ्लावर 111 रुपये 10 किलो. फ्लावर 85 90 100 100 रुपये 100 रुपये 101 रुपये 101 रुपये 5 रुपये 110 रुपये 111 रुपये 111 ही बाजूला काढून असेल. 111 111 रुपये 115 रुपये 115 रुपये. काय नाही अहो तिकडे 2 लाख काय झालं तुमचं आमचं नाही. 121 रुपये झाली. दादा आपला माल आहे. फ्लावर काय बाजारभाव भेटला आजीला? 150. चांगला माल पिकवलाय. कोणती व्हरायटी? 764 व्हरायटी. वेलकम. कितवा तोडा आहे? दुसरा तोडा आहे. किती हजार गाडी लावली दादा? 28,000 गाडी लावली. म्हणजे साधारण किती एकर? 2.5 2 एकरच्या दरम्यान. एवढा चांगला माल पिकवायला किती खर्च आलाय? 70,000. कुठले तुम्ही? कांदळीचे आहेत. काय नाव? गणेश रे पळून नितीन हांडे. मागच्या वेळेस काय बाजार भेटला त्याला? 170 80. कधी? परवा का? 2 दिवसापूर्वी. आज जरा बाजार कमी झाला थोडा. 15 रुपये. 15 रुपयांनी परवडते ना? कसं पण 1 रुपयाला 2 रुपये भेटतील का? 1.5 2 रुपये म्हणजे समाधानी. आता एवढा तीव्र उन्हाळा आहे तरी गड्डा हा पांढरा शुभ्र आहे. चांगल्या पद्धतीचा गड्डा आहे. काय नेमकी कशा पद्धतीचे नियोजन केलं औषधांचं? काय त्याला मेहनत जास्त आहे. कॅल्शियम बोरॉन. मेहनत जास्त आहे. म्हणजे किती दिवसांनी फवारणी घ्यायला लागल्या फ्लावरला? 5व्या-6व्या दिवशी फवारणी घ्यायला लागली रेग्युलर. पांढरी माशी वगैरे सगळ्याच. मग खर्च पण त्या पटीत आहे. साधारण अंदाजे तुमच्या अभ्यासानुसार खर्च हा वाढत चाललाय. कोणत्या पण पिकाला? फ्लावरला पण हा वाढत चाललाय. तर मिनिमम किती बाजार पाहिजे फ्लावर या पिकाला? 15 ते 20 रुपये. त्याच्या कमी नको. मिनिमम 15 रुपये बाजार पाहिजे. हे बाजार सफिशियंट आहे बुवा. कसं पण रुपयाला 1.5 रुपये भेटेल 2 रुपये भेटते. ही एक गोण आहे. 50-55 किलोची गोण आहे. ही मार्केटपर्यंत आणायला किती खर्च येतोय? साधारणतः 40 रुपये. आणि काढायला किती खर्च येतो? मग 50 किलोला 60 रुपये खर्च येतो काढायला. खर्च पण भरपूर आहे. ओके धन्यवाद. 100 रुपये खर्च इथपर्यंत आणायला. घरची माणसं नसतील काढायला, मजुरीने काढून आणायचे आणि गाडी भाडं पण द्यायची. बाकीचं भांडवल वेगळं. 1.25 एकरला टोटल भांडवल किती होईल? म्हणजे काढणीचं इथपर्यंत आणण्याचं 1 लाखापर्यंत जाईल. म्हणजे आणि हा जो माल दिसतोय उन्हाळ्याची तीव्रता मोठी आहे. काही वजनावर काय परिणाम झाला का फ्लावरच्या? पाणी द्यावं लागतंय.
पण वजन कमी भरते का हिवाळ्याच्या तुलनेत कसं काय? पाणी जर दिलं दिवसात तर नाही भरत. पाणी शॉर्टेज असेल तर मग गड्डा पण फुगत नाही हां आणि उघडा पडल्यामुळे पिवळा पण नाही. हां म्हणजे पाण्याची गरज असते. ही फ्लावर तुम्ही पाट पाण्यावर केली असेल ना? नाही ठीक ड्रिपवर आहे म्हणजे फुल पाणी द्यायला लागते. आणि पाट पाण्यावरचे फ्लावर आणि ड्रिपवरचे फ्लावर याच्यात काय नेमका फरक राहतो या दिवसात? या दिवसामध्ये कसं पाच पाणी वगैरे असेल तर पाला वगैरे थोडा मोठा होतो. हां वाढतो. पाला वाढला का गड्डा पण चालणार. हां हां आणि ड्रिपचा काय प्रॉब्लेम येतो? ड्रिपला पाणी द्यायचं रात्रभर सोडायचं. जास्त सोडायचं. जास्त सोडायचं. किती साधारणतः किती डोस लावले या फ्लावरला? 2 डोस लागले. 2 डोस. पहिला डोस एक 10-12 दिवसाच्या दरम्यान आणि नंतर एक लावला नंतर एक 25-30 25 दिवसाच्या दरम्यान. ओके तुम्ही एक सविस्तर चांगली माहिती दिली त्याबद्दल शिवशासन या यूट्यूब चॅनलच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.